पैशांचं वाटप केल्याशिवाय शिंदे सेना आणि भाजपा जिंकू शकत नाही। निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगुळ दिलाय। खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे। सध्या पैसे वाटपाचे अनेक व्हिडिओ समोर येत असताना संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलेला आहे। पैशांचं वाटप केल्याशिवाय शिंदे सेना आणि भाजपा जिंकू शकत नाही असा टोला त्यांनी लगावलाय। आज दिवसभरामध्ये हे बदलण्याचं नाट्य जास्त प्रमाणात घडू शकेल, कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही। हे शिंदे गट आणि भाजपच्या बाबतीत मला म्हणायचं, हिंदू मुसलमान आणि पैशाचं वाटप याशिवाय ही निवडणुका जिंकू शकत नाही। यांना कोणता विचार नाही, फक्त पैशाचं वारेमाप वाटप। संजय राऊतांनी पैसा वाटपाचा आरोप करणं म्हणजे एक प्रकारे खोटं बोलण्याचा प्रयत्न आहे। ज्या पद्धतीनं उभाटा गटाकडनं मुंबईमध्ये पैशाचा महापूर केला जातोय, एका उमेदवाराला 25 कोटी रुपये दिल्याची आमची माहिती आहे आणि त्याच माध्यमातून उभाटा गट, संजय राऊत आणि त्यांचे उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये पैसे वाटतायत। कोविडच्या काळामध्ये जवळपास 100 कोटी रुपये रोज वसुली केली होती, त्यातनं 9.5 लाख कोटी रुपये तुमच्याकडे जमा होते। त्या 100 कोटी रुपयातले रोज तुम्ही आता लोकांना देतायत। यावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया आली, आपण पाहूयात। आता हे त्याला नवीन पडलेलं स्वप्न आहे। प्रत्येक ठिकाणी पैशांनी माणूस विकत घेता येतो असा हा जो त्यांचा गोड गैरसमज आहे, हा खऱ्या अर्थानं मतदाराचा अपमान आहे। तुम्ही मतदाराला पैशाने विकला जातो मतदार, हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। हे कधी असं समजू नका, ही लोकशाही आहे। या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत नोंदवण्याचा अधिकार आहे। म्हणून पैशाने कोणी विकत घेतल्या जाईल मग तो मतदान करेल असं असतं तर ह्या अडाणी अंबानी देशाचे पंतप्रधान झाले असते। बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहनांमध्ये लाखो रुपये सापडलेत। मतदानाच्या एक दिवस आधी हे पैसे सापडलेले आहेत। स्थिर सर्वेक्षण पथकाकडून वाहनांची कसून तपासणी केली जाते। वाहन चालकाकडून तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा हा प्रयत्न करण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।